गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहात? मस्त असाल तर तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे सुंदरीच्या चॅनलवरती. तर आज म्हणताल की सकाळ सकाळ मी एवढा मेकअप करून कुठे जाणार आहे, तर तुम्हाला पोस्टरवरनं आपल्या थंबनेलवरनं सगळं समजलेलंच असेल. तर आज पडतोय मस्त असा पाऊस पुण्यामध्ये. मी तर आठवडाभर झालं घरीच होते माझ्या मम्माकडे, आणि आज मी म्हणजेच काल मी पुण्यामध्ये आले, आणि काल आल्यापासून इकडं झिमझिम असा थोडासा पाऊस चालू होता. तर इकडे बघू शकता की तुम्ही माझा आउटफिट कसा आहे. आज मी जाणार आहे माझ्या सिस्टर सोबत बाहेर जाऊन काय करणार आहे हे तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे हा व्लॉग कंटिन्यू पहा. आणि इकडे माझी बहीण पण तयार झाली होती, ती की माझा व्लॉग शूट करत होती म्हणून तिला पण दाखवलं, नाही तर म्हणली असती की परत मला दाखवलंच नाही. तर व्लॉग नक्की पहा. तर आज मी पूर्ण डिफरंट लुक केला. इकडे बघा, मी मधून भांग पाडून वेणी घातलेली आहे. केस छोटेच आहेत माझे. हसती माझी चेष्टा करते. छोटे वाढतील ना कधी वाढतील ना केस. तर आता आज आम्ही जाणार आहे मस्तपैकी बाहेर, काहीतरी गरम खायचं आहे. मला पण नाही, मला पण तर मित्रांनो, आज आता आम्ही जाणार आहे काहीतरी गरमागरम खाण्यासाठी बाहेर. आणि काय मिळते आम्हाला गरमागरम मध्ये आपण जाता जाता बघणार आहे की आपल्याला गरमागरम काय मिळणार आहे. सो पटपट आवरले आता, आणि आता अजिबात मला वेळ नाही लावायचा या व्हिडिओला, त्यामुळे लवकरात लवकर निघायचं आहे. चल लवकर. आणि सगळं आवरून मी घराच्या बाहेर पडले. मी आणि हर्षू. इकडे बघू शकता की पूर्ण पाऊस झालेला होता. एकदम असं गुळगुळीत रस्ता झालेला होता. मला भीती वाटत होती की मी घसरून पडू नये इथे, कारण की मी कुठेही पडत असते, कारण की मला अजिबात बाहेर चालायचं म्हणलं ना पावसाळ्यामध्ये की ह्या स्लीपरनी चालता येत नाही. इकडे हर्षूचं बघू शकता की हर्षू माझ्या पाठी चालत होती आणि बिलकुल व्यवस्थित चालता येत नव्हतं. सगळ्यात अगोदर आम्ही आलो वडापावच्या गाड्यावरती, जिथे आम्ही रेग्युलरली येत असतो. तर इकडे तुम्ही बघू शकता की अजून वडापाव काढायला तयार नव्हते. तर आम्हाला खूप वेळ वेट करावा लागला इथं, आणि ट्रॅफिक पण खूप होत होतं. पावसाला बघत बघत आम्ही खूप एन्जॉय केला, आणि फायनली त्या ताई आल्या आणि त्यांनी वडापाव काढायला सुरुवात केली. इकडे तुम्ही बघू शकता की वडापाव आपल्याला तयार आहेत, आणि मी मस्त असा पटकन खाण्यासाठी घेतला, कारण की मला खूप जास्त भूक लागली होती आणि पावसाला बघून कधी खाईन असं झालं होतं. तर पहिला बाईट मी पटकन घेतला, आणि बाईट घेतल्याच्या नंतर ना, अरे बापरे, असं जे सुख होतं खाल्ल्याच्या नंतर ना, ओ माय गॉड, मी ते शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही सुद्धा नक्कीच पावसाळ्यामध्ये असं ट्राय करा. त्यानंतर ना आम्ही काय खाल्लं, तर आम्ही वडापावच्या नंतर ना आम्ही खायला गेलो मस्त असे जलेबी. तर जलेबी आम्हाला बाहेर खायची नव्हती, म्हणून आम्ही घेतलं पार्सल. तर पार्सल घेण्यासाठी पण जलेबी पण आम्हाला महाग मिळाली. 50 रुपयाला फक्त आणि फक्त 5 जलेबीचे पेढे जे असतात तेच मिळाले. तर इकडं आम्ही या जलेबीपाशी आलो, आणि इथून थोडीशी 5 वेड्यांची म्हणजे 20 रुपयाची जलेबी आम्ही घेतली, आणि ती रूमवरती येऊन खाणार होतो. तर इकडं ह्या गरम जी म्हणजे चालू होती, चूल जे चालू होती, तर ती बघून मला असं वाटत होतं की यार एवढी थंड वातावरण आहे, आणि जाऊन पटकन आपण तिथं ना असं शेकत बसावं, म्हणून मी गेले पण, आणि मस्त असं थोडंसं आम्ही घेतलं, गरमागरम जलेबी घेतली. मोस्ट ऑफ मी खात नाही जलेबी, पण ह्या हर्षूमुळे मला आज खर्च करावा लागला, आणि ठीक आहे म्हणलं यार आपण रेग्युलरली तर खात नाहीये, म्हणून आम्ही जलेबी घेतली. आणि फायनली आम्ही तिथून निघालो आपल्या परत घराकडे. तिला मी विचारलं की दुसरं काही खायचं आहे की नाही, पण म्हणले ठीक आहे दिदा, तू आज खर्च केलायस तो चल. तर तिने इथेच खायला सुरुवात केली. इकडे बघू शकता की तिने इथेच एक बाईट खाल्ली आणि मला दाखवत खाल्ली. तर फायनली आम्ही खूप सगळा अंधार झाला होता आणि इकडे चालत होतो. तर हर्षू नेहमी माझ्या पाठीमागं चालायला असते. माझ्यापेक्षा लहान आहे, पण चालण्याच्या बाबतीत मी तिच्यापेक्षा खूप फास्ट आहे. घरी आल्याच्या नंतर इकडे बघू शकता की आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, इकडे जलेबी आणली होती, आणि जलेबी पण आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. जलेबी सुद्धा इतकी सुंदर आहे. वडापाव पण छान होते. पावसात भिजत आलो फक्त हिच्यामुळं. छान एन्जॉय झाला. पाऊस पडायला लागला ना, सगळ्यात जास्त मजा येत असेल तर ते असं भजे वडापाव असं गरमागरम खायला, आणि जलेबी सुद्धा गरमागरम खायला. सो आज एन्जॉय केला, आणि आजचा ब्लॉग तर छोटासाच असणार आहे. तर बाकीचा ब्लॉग तुम्हाला म्हणजे बाकीचे व्हिडिओज पण डेली रुटीनवरती येत असतील. सो नक्की कंटिन्यू आपले व्हिडिओज पाहत चला.
रायगडला गेलेलं पण माझा व्लॉग आलेला आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये एवढी सुंदर कविता आहे, ती कविता नक्कीच नेहमीच म्हणजे तुम्ही ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे. सो नक्की पहा तो ब्लॉग सुद्धा. आम्ही काय मज्जा केली, कोणासोबत मी यावेळेसला फिरायला गेले होते, हे सगळं तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. सो अजिबात लेट करू नका तो ब्लॉग पाहायला. ऑलरेडी ते ब्लॉग मी अपलोड केलेले आहेत आणि भरभरून प्रेम द्या आपल्या व्हिडिओजला. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावरती किंवा तुम्ही मला काय चॅलेंज देताल तर त्याच्यावरती असेल. सो तुम्हाला काय असं वाटतं की मी काय चॅलेंज घेतलं पाहिजे स्वतःसाठी आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ असला पाहिजे ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट असू द्या. बाय बाय.